गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहराला पुराच्या पाण्याने अक्षरशः विडा घातला होता। शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने व्यापारी, नागरिक आणि पूरग्रस्त कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। या संपूर्ण परिस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम हे प्रशासन, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहून परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवत होते। प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक मदतकार्य राबवण्याबरोबरच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फतही पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले। दरम्यान पुराचं पाणी ओसरल्यानंतर शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी तात्काळ खेड शहराला भेट दिली। त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी बांधवांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली। तसंच पूरग्रस्त नागरिकांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर देखील दिला। यावेळी रामदासभाई कदम यांनी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करावे असं देखील त्यांनी सांगितलंय। पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी आणि जनजीवन पूर्वपदावरती यावे यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवरती काम करावे अशी अपेक्षा देखील यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी व्यक्त केल्या। या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, शिवसेनेचे शहर अध्यक्ष कुंदन सातपुते, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे व शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते।